दृश्य बघतोय, जरांगे पाटील यांना चक्कर आलेली आहे। आज ते सातारा दौऱ्यावर आहेत। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान सातारामध्ये आज ते या सगळ्या रॅलीला संबोधित करत असतानाच त्यांना ही चक्कर आलेली आपण बघतोय। त्यांना सगळ्या मराठा आंदोलकांनी सावरलेला आहे। त्यांचा दौरा सध्या पश्चिम महाराष्ट्राचा सुरू आहे आणि पश्चिम महाराष्ट्र शांतता रॅली दरम्यान आज सातारामध्ये असताना मंचावर ते उपस्थित झाले आणि तिथेच त्यांना चक्कर आलेली आहे। दरम्यान मराठा आंदोलकांनी त्यांना उपस्थित समोरील गर्दी कमी करा अशी सर्वांना हात देखील थरथरतो, कारण बऱ्याच दिवसांचा त्यांचा दौरा आहे। सातत्याने सहकार्य करा। चला, पोलीस दलाच्या वतीने ज्या सूचना करतायत त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी संयोजकांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे। संजय सरोदे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। संजय, जरांगे पाटलांना अचानक मंचावरच चक्कर आली आहे, सध्याची त्यांची कशी स्थिती आहे? डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात येते का? ड्रायव्हिंग लायसन्स सापडलेला आहे। नक्कीच आपण बघू शकता की जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि सारखा प्रवास सभा, यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे आणि त्यांना उपचाराची गरज डॉक्टरांनी नेहमी सांगितले की उपचार घेणे आवश्यक आहे, परंतु जरांगे पाटील या दौऱ्यात उपचार जास्त घेत नसल्यामुळे त्यांची तब्येत खालावत आहे आणि त्यांना आता घोळ आल्यासारखं जाणवलं होतं आणि या ठिकाणाहून जरांगे पाटील एखाद्या वेळेस हॉस्पिटलला त्यांना नेण्यात येईल किंवा ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे त्या ठिकाणी डॉक्टरांचं पथक येईल, त्यांना तपासण्यात येईल आणि त्यांच्यावर उपचार करण्यात येईल। परंतु सध्या तरी जरांगे पाटील या ठिकाणाहून जनसभा निघाले आहेत आणि ते त्यांच्या वाहनाच्या दिशेने निघाले। हे वाहन नेमकं हॉस्पिटलला जाते का त्यांचं मुक्कामाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले का ते आपल्याला बघावे लागेल। नक्कीच, तर आपण हे दृश्य बघतोय। जरांगे पाटील ज्या वेळेला मंचावर उपस्थित होते त्याच ठिकाणी त्यांना चक्कर आली आणि त्यानंतर आता त्यांच्यावरती उपचार करण्यात येतील अशी माहिती मिळते। तर आपण हे दृश्य बघतोय, गेल्या काही दिवसांपासूनचे त्यांचे सातत्याने दौरे सुरू आहेत, उपोषण सुरू आहे आणि या सगळ्याचाच परिणाम त्यांच्या तब्येतीवर देखील जाणवतोय। आज मंचावर उपस्थित असतानाच त्यांना चक्कर आलेली आहे। पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण त्यांचा हा दौरा आहे। शांतता रॅलीचं पश्चिम महाराष्ट्रात आयोजन करण्यात आलं आणि ते सातारामध्ये असताना मंचावर उपस्थित झाले आणि तिथेच त्यांना चक्कर आली आहे। दरम्यान मराठा आंदोलक तिथे उपस्थित होते, त्यांनी त्यांना सावरलंय आणि आता त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं जाऊ शकतं अशी माहिती मिळते। हे दृश्य आहेत सातारामधली। जरांगे पाटील यांना चक्कर आलेली आहे। अचानक मंचावर उपस्थित असतानाच त्यांना ही चक्कर आली आणि त्यानंतर त्यांना आता रुग्णालयात नेलं जातं अशी माहिती मिळते। पश्चिम महाराष्ट्राचा त्यांचा हा दौरा आहे। शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय आणि या रॅली दरम्यान त्यांना हा त्रास झालेला आहे। हात थरथरतायत जरांगे पाटलांचे, चक्कर आली आहे त्यांना आणि त्यानंतर मराठा आंदोलकांकडून देखील तात्काळ त्यांना त्यांचे हात सोडून त्यांना बरं करण्याचे प्रयत्न करण्यात गेले, मात्र त्यांना चक्कर आल्यानं भोवळ आल्यानंच पुन्हा त्यांना आता रुग्णालयात नेण्याची वेळ आलेली आहे। त्यांना रुग्णालयात सध्या मराठा आंदोलक घेऊन जातात। पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे। गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून खरं तर त्यांचे हे दौरे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत। अनेक ठिकाणी त्यांचे दौरे सुरू असतानाच उपोषण देखील मधल्या काळात ते करत होते आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती देखील होताना आपण बघतोय। आणि आज पश्चिम महाराष्ट्राचा दौरा ज्या वेळेला ते साताऱ्यात आले, साताऱ्यामध्ये ते संबोधित करत असतानाच अचानक मंचावर त्यांना भोवळ आली। त्यानंतर मराठा आंदोलकांनी आता त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे आता पुढचा त्यांचा दौरा कसा असेल हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असेल। तर भर सभेमध्ये जरांगे पाटील